नमस्कार. मी व्यवसायाने वकील आहे. साधारणतः 2021च्या कोविडमध्ये अति स्ट्रेस, अति तणाव या कारणामुळे मला मधुमेह डिटेक्ट झाला होता. त्यानंतर मी ॲलोपॅथीच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली. काही दिवस गोळ्या घेतल्यानंतर आणि एक्सरसाइजेस वगैरे सुरू केल्यानंतर, रुटीनमध्ये आल्यानंतर मला थोडंसं सुरुवातीपासून ॲलोपॅथी गोळ्याचा खाण्याचा कंटाळा येत होता. थोडीफार माहिती काढल्यानंतर मला माधोभाग याबद्दल समजलं आणि नंतर मी सहज आलो इथे पाहायला माधोभाग क्लिनिकमध्ये की ॲक्च्युली डायबिटीज हा आपल्याला यावर आपल्याला काही उपाय आहे का आयुर्वेदेत. त्यानुसार सरांचं थोडंसं समजावल्यानंतर मला समजून सांगितलं की हे शक्य आहे. त्यानुसार मी माझी ट्रीटमेंट सुरू केली. साधारणतः माझं HbA1c लेवल मी जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा 7.6 होतं. जशी जशी पंचकर्माची ट्रीटमेंट सुरू झाली त्याच्यानंतर हे HbA1c ही लेवल ही हळूहळू कमी होत गेली आणि शेवट सरांनी असं सांगितलं की आपल्याला GTD टेस्ट म्हणजे ग्लुकोज ही टेस्ट आता करावी लागेल आणि साधारण त्याच्यात 75 ग्राम ग्लुकोज पाजून ही टेस्ट करण्यात येते फास्टिंगच्या वेळेस आणि त्यानंतर ग्लुकोज आपलं पोस्ट मिल हे मेजर करण्यात येतं. तर ती ज्या रिपोर्ट्स आहेत GTD टेस्ट आपण ज्याला म्हणतो, ही रिपोर्ट मग नंतर माझी नॉर्मल आलेली आहे. याचा अर्थ माझे ग्लुकोज पचवण्याची क्षमता माझ्यात आलेली आहे आणि माझे पॅनक्रियास हे पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले आहे. तसेच मी आज सांगू शकतो की माधोभाग क्लिनिक या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे आपण मधुमेहावर विजय मिळवू शकतो.